ओके। वाशिम येथील नगर परिषदच्या समोर आपण आहोत आणि नगर परिषद या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी रविभाऊ भांदुर्गे यांना मिळालेली आहे। आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। काय आहे मनात, पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे आता तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर? मनात एकच प्रतिक्रिया आहे की सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्य नेते जे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांना जे पुढे नेण्याचं काम करत आहे, कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करत आहे, ते बाळासाहेब ठाकरे असो, धर्मवीर आनंद दिघे असो व त्यांच्यानंतर जे पण काही विचाराचे वारसदार म्हणून जे पुढे आलेले जे एकनाथजी शिंदे साहेब जे कार्यकर्त्याची जाण ठेवून कार्यकर्त्याला शब्द दिला तो पाळणारे नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वात आज मी त्यांच्या शब्दावर फॉर्म भरत आहे आणि त्यांचे आशीर्वाद श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी मला सांगितले की तू फॉर्म भर, मी फॉर्म भरत आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यकर्त्याला दिलेला शब्द हे पाळणारे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या जे बी काही आदेशावर जे काही शिवसेनेची आज आम्ही फॉर्म भरत आहोत ते त्यांच्या आदेशावरूनच भरत आहोत आणि शिंदे साहेब हे कार्यकर्त्याला तळागाळातील जपणारे एकमेव विचाराचे जे एक सर्वसामान्य कुटुंबामधून आले तेच सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याचा विचार करणारे एक नेते असून त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत आणि शिवसेनेचा हा भगवा वाशिम नगरपालिकेवर भडकवल्याशिवाय राहणार नाही एवढाच बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज मी पुढे जात आहे। काय विजन असणार आहे येणाऱ्या वाशिमच्या नगरीसाठी, वत्सगुल नगरीसाठी? काय कायापलट तुम्हाला करायचं आहे? बघा, कायापलट करण्यासाठी मी काही देव नाही, मला आपण संधी द्या। एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यकर्त्याला मोठे करून बळ देणारे माणसं आहे आणि त्यांच्यासारखा महाराष्ट्रात दुसरा नेता होणे नाही जे कार्यकर्त्याला बळ देऊन विकासाची गंगा पुढे नेणार आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत। पक्षाचे नेते जे आम्हाला आज इथे नगरपालिकेसाठी बळ देतील त्या बळावर आम्ही या सर्वांगीण विकासासाठी युवकांसाठी असो, रोजगारांसाठी असो की वाशिमच्या नगरपालिकेसाठी असो कुठल्याही प्रकारची कमतरता शिंदे साहेब पडू देणार नाही आणि त्याकरिता मी कुठे मागे हटणार नाही। एवढा एक शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक म्हणून पुढे येत आहे। येणाऱ्या काळामध्ये आता शिवसेना कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार आहे? कुठले असे मुद्दे आहेत जे तुम्हाला देण्याकरिता मदत होईल? बघा, रोजगार आहे, वाशिमचा भरपूर विकास राहिलेला आहे। आपण एक भौगोलिक दृश्य बघितलं तर पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आहेत, लाईट आहे, वीज आहे। आता लाईट लागलेले आहेत पण बऱ्याच दिवसापासून ते लाईट लागत नाही आहे। रस्ते आहेत पण त्याच्यात गड्डेच आहेत। ठीक आहे, 8 वर्ष नगरपालिका, 9 वर्ष झाल्यामुळे आज जी काही संधी मला मायबाप जनता देईल त्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम एक सच्चा शिवसैनिक म्हणून धर्मवीर आनंद दिघेचा चेला जे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत त्यांनी ते घडवून दाखवलं। त्याच धर्तीवर आज मी वाशिममध्ये बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघेचा एक सच्चा शिवसैनिक, एकनाथजी शिंदे साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून नगरपालिकेचा विकासासाठी पुढे जाणार। शिवसैनिक म्हणून काय आता तुम्ही जनतेला आवाहन करणार आहे किंवा जनतेने आपल्याला निवडून का द्यावं? तुम्ही आतापर्यंत काय काय सामाजिक कार्य करत आलेला आहात जेणेकरून जनतेने तुम्हाला निवडून द्यायला? बघा, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता रवी भांदुर्गे अहोरात्र झटलेला आहे। मी काही मला घराणेशाहीचा, राजकारणीशाहीचा कोणता वारसा नाही आहे। मी एक शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख झालेलो आहो आणि शिंदे साहेबांनी माझी परत एक फेरनिवड करून जिल्हा एक प्रमुख म्हणून या 8 दिवसा पहिलेच केलेली आणि मला शब्दसुद्धा दिलेला आहे की तू काम कर, तुला मी कुठे कमी पडू देणार नाही। आणि एक मी सर्वसाधारण कुटुंबातून येत असताना का बरं मला उमेदवारी मिळू नये? का बरं पैशावाल्यांनाच उमेदवारी मिळावं? कारण की आज गोरगरीब जनतेचे प्रश्न जेव्हा मांडत असताना तेव्हा एक शिवसैनिकच मांडतो। घरात एसीत बसलेला माणूस मांडू शकत नाही, जनतेचे काम करू शकत नाही। आज तुम्ही त्यांना बाहेर आणता, कार्यकर्त्यांना जेव्हा काम असते तेव्हा अवरात्री तो फोन लावतो, त्याच्या दवाखान्याचा प्रश्न असतो, त्याचा पोलीस स्टेशनचा प्रश्न असतो, त्याच्या एरियातला प्रश्न असतो, त्याच्या भानगडीचा प्रश्न असतो, तेव्हा का बरं आपण पुढे येत नाही? एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून, एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून शिंदे साहेबांचे विचार, शिंदे साहेबांची शिकवण
जे बाळासाहेबांनी रसायन दिलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, असं इथं कुठल्याही धर्तीवर दिसत नाहीये. इथे 100% राजकारण करण्यात येते, समाजकारण कुठल्याच प्रकारचं तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जो झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती आहे किंवा मग जो गरीब आहे, मिडल क्लास फॅमिलीचा आहे, तोच या समस्या जाणू शकतो. जे मोठे पैशावाले आहेत त्यांना या समस्येचं काहीच देणं घेणं नसतं. बिलकुल बिलकुल. बघा ना, शिंदे साहेबांनी आज लाडकी बहीण आणलेली आहे, युवकांना लाडका भाऊ आणलेला आहे. फडणवीस साहेब आहेत, हे शिंदे साहेबांनी ज्या योजना चालू केलेल्या आहेत तेच फडणवीस साहेब पुढे नेत आहेत. पण एक सच्चा कार्यकर्ता म्हणून, एक गल्ली बोळातला कार्यकर्ता म्हणून जर कोणी तिकीट मागत असेल, त्याला तिकिटासाठी आपण विरोध करत असतील, आपण स्थानिक नेते म्हणून त्याला विकण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक हा बंड केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते धर्मवीर आनंद दिघेची शिकवण असो, बाळासाहेब ठाकरेची शिकवण असो आणि शिंदे साहेबांचा जो विचार आहे त्या विचाराचे वारसदार आम्ही आहोत. आणि युवकांवर, तरुणांवर जिथे कुठे अन्याय होईल, जिथे माझ्या मायबाप जनतेवर अन्याय होईल, महिलेवर अन्याय होतील, तिथे रवी भांदुरगेनं एक सामाजिक म्हणून, बांधिलकी म्हणून मी माझं कर्तव्य निभवलेलं आहे. आणि त्याच मायबाप जनतेने आज इथे बरेचसे, मला असं माहीत पडलं, मला फोन आले, एक प्रहार संघटनेचे जे काही जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. आणि एक आपले ते दिव्यांग सुद्धा आलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे तुमच्यासाठी आम्ही जे काम केलेलं आहे तर त्याच्या आनंदातून आम्ही तुम्हाला एक फॉर्म भरण्याकरिता पैसे देण्याचा आज ही जनता दाखवत आहे. मया आहे, त्यांची एक आतुरता आहे की जनतेनं रवीला का ना दिलं पाहिजे. रवी आमचा आहे. आज या मायबाप जनतेचं, लाडक्या बहिणीचं आणि आज जे माझे हँडिकॅप तरुण आहेत त्या तरुणांनी मला फॉर्म भरण्याकरिता हे जे काही त्यांचे प्रेमाची, आपुलकीची जी ताकद देत आहे, त्यांना समजत आहे की रवी भांदुरगे हा तळागाळातील कार्यकर्ता आहे, त्याला आपण कुठेतरी समोर दिलं पाहिजे. आणि जनता हे विचार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या आशीर्वादाने, आपल्या मीडियम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला आपण आशीर्वाद द्यावा. आणि या माझ्या लाडक्या बहिणींनी असो किंवा माझ्या हँडिकॅप भावांनी असो जी मला मदत आज दाखवलेली आहे, मी त्यांना म्हटलं होतं मला नकोही ती, पण त्यांचा आनंद मी रोखू शकत नाही, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. पण तिथे कुठेतरी शिंदे साहेबांनी जे काम केलं म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणी मला या रूपात आज मला मदत करायला पुढे आलेल्या आहेत. आणि मायबाप जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि रविभाऊ भांदुरगे यांचं म्हणणं आहे की यांचं दिव्यांग बांधव, जे काही दिव्यांग महिला आहेत त्यांचं प्रेम त्यांना आता दिसून येत आहे आणि इथेच त्यांची जीत झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे.